पुढची बातमी पुण्याहून। शाळांसाठी घेतलेले प्रकल्प, पैसे मिळवण्यासाठी केलेलं उपोषण, नंतर मुंबईतल्या पवईमध्ये 17 निष्पाप शाळकरी मुलांना ओलीस ठेवणं आणि त्यात एन्काउंटरमध्ये रोहित आर्यचा झालेला मृत्यू, हे सगळं महाराष्ट्रानं पाहिलंय। त्या रोहित आर्यवर मध्यरात्री पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पत्नी, मुलगा, मेहुणा आणि इतर 2 नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार पार पडले। पाहूया हा रिपोर्ट। 17 मुलांना ओलीस धरणाऱ्या रोहित आर्यचा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केला। एक क्राईम थ्रिलरची पटकथा खऱ्याखुऱ्या आयुष्यात साकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहित आर्यचा दी एंड झाला। शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतल्या जे रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर रोहितचं पार्थिव रात्री उशिरा पुण्यात आणण्यात आलं। शूटिंगच्या नावाखाली निष्पाप मुलांना ओलीस ठेवून खराखुरा व्हिलन ठरलेल्या रोहितला अखेरचा निरोप देण्यासाठी मोजून 5 लोक जमले होते। मध्यरात्री 2:30 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत रोहितवर अंत्यसंस्कार पार पडले। अंत्यसंस्कार कसले ते? कोणताही अंत्यविधी रोहितच्या नशिबी आला नाही। रोहितच्या मृतदेहाला केवळ विद्युत दाहिनीच्या स्वाधीन करण्यात आलं। रोहितचा कारनामा पाहून नातेवाईकांनी पाठ फिरवली। केवळ रोहितची पत्नी, मुलगा, मेहुणा आणि इतर 2 नातेवाईकच त्याच्यासाठी हजर होते। पवईतील स्टुडिओत पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेलेला रोहित आर्य मूळचा पुण्याचा आहे। कोथरूड भागातल्या शिवतीर्थ नगरमधील या स्वरांजली सोसायटीत त्याचं घर होतं। पुण्यात असताना रोहितनं केलेलं सामाजिक कार्य आणि त्याची आंदोलनं याची चांगलीच चर्चा रंगली होती। सरकारनं थकवलेले आपले पैसे परत मिळावेत यासाठी पुण्यातही रोहितनं गेल्या वर्षी आंदोलन केलं होतं। त्यावेळी रोहित चक्कर येऊन पडला होता। सूरज लोखंडे यांनी त्याला रुग्णालयात दाखल करत मदत केली होती। त्यानंतर लोखंडेंना घरी बोलवून रोहितनं त्यांचा सत्कारही केला होता। रोहितच्या मृत्यूनंतर आता पुन्हा या जुन्या आठवणींना उजाळा मिळू लागलाय। 20 ऑगस्टला पत्रकार भवनला कार्यक्रम होता। तर पत्रकार भवनचा कार्यक्रम होऊन आम्ही बाहेर पडलो होतो। तर एक बेशुद्ध अवस्थेत व्यक्ती बघितला आम्ही पत्रकार भवनच्या इथं। मग त्यांना आम्ही शुद्धी आणण्याचा प्रयत्न केला। तर शुद्धी आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडचे पत्र जे व्यवहार केले होते शासनाचे ते आमच्याकडे सुपूर्द केले होते। ते वाचलं तर कळलं की हा माणूस बेशुद्ध अवस्थेत 16 ते 17 दिवस बिगर अन्न पाण्याचा उपोषण करत आहे। मग त्यानंतर आम्ही त्यांना 108ची गाडी बोलून पोलीस हे करून दवाखान्यात ॲडमिट केलं। मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरच्यांकडनं परत मला फोन आला की तुम्ही आमची व्यथा ऐकण्यासाठी या। पुण्यातल्या शाळा सुधारण्यासाठी रोहितची सुरू असणारी धडपड आणि त्यानंतर सरकारकडे अडकलेले पैसे मिळवण्यासाठीचा संघर्ष अनेक पुणेकरांनी जवळून पाहिला। त्यामुळे रोहितनं आपल्या आयुष्याला जे धक्कादायक वळण दिलं त्याचा सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। आपल्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी पुण्यातून आणि उपोषणातून सुरू झालेला रोहित आर्यचा संघर्ष पुण्यातल्याच वैकुंठ स्मशानभूमीत येऊन अंत्यसंस्कार होऊन थांबला। त्याला मारणं किती गरजेचं होतं हे पोलिसांकडून वारंवार सांगितलं जात आहे। मात्र त्याच्यावर ही वेळ का आली आणि कोणामुळे आली यावर मात्र कोणतंही स्पष्टीकरण येत नाहीये। राजकीय नेते आणि ठेकेदारांमध्ये कसे संबंध असतात हे सर्वश्रुत आहेच। मात्र शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करणारे रोहित आर्य हे भाबडे ठरलं असंच म्हणावं लागेल। कॅमेरामन राजेश बिळकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा।